महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी सहकार विभागामार्फत करण्यात येत आहे। त्याच्या अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये विविध बँकांची माहिती शासनानं यासाठी तयार केलेल्या पोर्टलवर भरण्यात आलेली आहे। त्यानुसार सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 41,421 शेतकऱ्यांची आणि राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांच्या एकूण 11,201 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलला अपलोड केलेली आहे। हा डाटा योजनेच्या निकषानुसार प्रोसेस होऊन याची पहिली यादी पात्र शेतकऱ्यांची प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण 31,556 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झालेली आहे। 1206 गावामध्ये शेतकऱ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आहे आणि हे सर्व ठिकाणी आपण ह्या याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत। योजनेच्या SOP नुसार ह्या पात्र यादीतील शेतकऱ्यांनी ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होत असल्यामुळे बायोमेट्रिक पद्धतीनं त्याचं KYC करणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये आपल्या 1690 आपले सरकार सेवा केंद्र आहेत, त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांनी त्यांचं बायोमेट्रिक पद्धतीनं आधार प्रमाणीकरण आणि स्वतःच्या कर्ज खात्याच्या माहितीची पडताळणी करून प्रमाणीकरण करायचं आहे आणि हे प्रमाणीकरण केल्यानंतर प्रत्यक्षात पुन्हा पोर्टलवर हे प्रमाणीकरण झाल्यानंतर प्रोसेस होऊन त्याच्यामधून प्रत्यक्षात लाभाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार आहे। आत्तापर्यंत आज अखेर KYC झालेले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 18,532 शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली आहे आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या 1,265 शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेलं आहे। एकूण जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 63% शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेलं आहे। आज संध्याकाळपर्यंत सर्वच शेतकऱ्यांनी त्यांचं KYC आधार प्रमाणीकरण करून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून पुढील रक्कम त्यांना मिळणार आहे। याच्यामध्ये जर शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी जर काही माहितीमध्ये तफावत असेल, त्यांच्या ह्याच्यामध्ये पडताळणीमध्ये जर तसं लक्षात आलं तर त्यांना त्याच ठिकाणी ऑनलाईन जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार त्या ठिकाणी दाखल करता येणार आहे आणि त्या तक्रारीची निवारण माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीमार्फत करण्यात येणार आहे। याच्यामध्ये महत्त्वाचा एक भाग आहे, ॲग्रीस्टॅग असणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे आणि ॲग्रीस्टॅगसाठी सुद्धा त्या आधार केंद्रांना सूचना केलेली आहे। त्याच ठिकाणी प्रथम जर ॲग्रीस्टॅग काढलेला नसेल तर ॲग्रीस्टॅग क्रमांक त्यांनी त्या ठिकाणी काढून घेणं आवश्यक आहे।